धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। हॅलो 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 जयतो हिंदू राष्ट्र धर्मासाठी झुंजावे झुंजणे अवघ्यासे मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितके कुत्ते मारुनी घालावे परते देवदास पावती फते धरते संशय नाही देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी। खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर बहुतांश बघायला भेटतं की बऱ्याच गावामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी करायचं झालं तर मोठा डॉल्बी लावलेला असतो, डीजे लावलेला असतो आणि त्या डीजे मुळे तर आमची काय असते तरुणाई बेधुंदपणे विविध प्रकारच्या गाण्यावर नाचत असते आणि त्या गाण्यावर नाचत असताना कुठेतरी आमच्या शिवाजी महाराजांचं म्हणा धर्मवीर संभाजी महाराजांचं म्हणा यांच्या चरित्राचं गुणगान न होता कुठेतरी त्यांच्या चरित्राची विटंबना होते। अरे ज्या राजानं कधी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये स्त्री कधीही नाचवली नाही तर स्त्री वाचवली त्या राजाच्या गाण्यासमोर आम्ही विविध प्रकारचे असलेले गाणे लावतो आणि त्याच्या पुढे बेधुंदपणे आम्ही नाचतो। खऱ्या अर्थाने कुठेतरी आम्हाला लाज वाटते आणि तेही कुठेतरी कमी व्हावं म्हणून या भगवा कट्टा ग्रुप यांनी मोठं भव्य दिव्य असं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल मी माझ्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि व्याख्यानाकडे वळतो। बघा धर्मवीर संभाजी महाराज म्हटलं की काही लोकांच्या पुढे संभाजी महाराजांचा मर्यादित इतिहास आपल्या समोर येतो। बघा धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्म घेतलेला एक वादळ म्हणा, एक कुठेतरी एक युवक म्हणा आणि या युवकाचा इतिहास कुठे संपतो तो वडूतुळापूर या ठिकाणी इतिहास संपतो। आपल्याला एवढंच संभाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे। यामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास काय, धर्मवीर संभाजी महाराज काय आपल्याला हे माहित नाही आणि ते कुठेतरी माहित व्हावा हे मी कुठेतरी माझ्या वतीने प्रयत्न करील। बघा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये कुठेतरी यवनांच्या घोड्यांचे टापा कुठेतरी वाजत होत्या आणि या यवनांच्या घोड्यांच्या टापाचा कुठेतरी आवाज या महाराष्ट्राच्या छाताडावरती कुठेतरी रुतत होता आणि या आवाजामध्ये बरडत होती आमची भोळी बाबळी जनता। अरे कोणीतरी यावं आमच्या गोट्यात शिरावं आणि गोट्यात शिरून आमच्या गायीला गोट्यातून वर चौकामध्ये ओढत आणावं आणि त्या गायीवर एक धारदार शस्त्र तलवार बाहेर काढावी, सपासा वार व्हावा आणि आमच्या गायीचा हिंदू धर्माचा कुठेतरी अपमान व्हावा। अरे कोणीतरी यावं आमच्या घरात घुसावं, आमच्या बाया बाबड्यांना उचलून आणावं, भर चौकात उभं करावं, भर चौकामध्ये त्यांची बोली लावली जावे आणि बोली लावल्याच्या नंतर त्याच बाईच्या समोर, त्याच आईच्या समोर, तिच्या नवऱ्याच्या समोर त्या स्त्रीवर बलात्कार करण्यात यावा एवढी कुठेतरी आमच्या हिंदू धर्माची विटंबना चालली होती। आणि ही विटंबना पाहिली आमच्या एका शेतकरी राजाने आणि आमचा शेतकरी राजा मंदिरात जावं आणि त्याने देवाकडे हात पसरावं। ए देवा, अरे तुझं तर आम्ही लय गुणगान ऐकलं होतं रे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। अरे कसलं तुझं राज्य? ज्यावेळेस द्रौपदीवर अत्याचार झाला, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण चाललं होतं ना देवा, त्यावेळेस तूच कुठेतरी बांधता रे देवा। आता या तुझ्या बहिणी नाहीत का रे देवा? आता यावर अत्याचार नाहीत का रे होत देवा? कुठेतरी तुझे डोळे उघड ना। यावेळेस देवाला दया यावी आणि कदाचित पुढे चालून एक रत्न जन्माला यावं एवढा आमचा इतिहास आहे। बघा एक दिवस होता, 1605 दिवस होता आणि या महाराष्ट्राच्या छाताडामध्ये बघा सिंदखेड राजा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांसोबत फेरफटका मारायला निघाली। फेरफटका मारत असताना ती मुली आपल्या वडिलांच्या काखेला बसल्याच्या नंतर ती मुलगी म्हणते, आबासाहेब मला खाली उतरा आबासाहेब। त्यावेळेस ती मुलीच्या आबासाहेब म्हणतात, काय झालं मुली, का खाली उतरलीस? त्यावेळेस ती मुलगी सांगते, आबासाहेब तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आबासाहेब ते यवन येतात, आमच्या बाया बाबड्यांना उतरून घेऊन जातात, त्यांच्यावर अत्याचार करतात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही आबासाहेब? त्यावेळेस तो मुलीचा बाप म्हणतो, ऐक मुली ऐक, मी जर त्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारला, मी जर तलवार उचलली तर हजारो संशयिक पुढे तुझा बाप एकटा ओरल मुली आणि उसाच्या ज्याप्रमाणे टिपऱ्या व्हाव्यात
तसे तुझ्या वडिलांच्या शरीराच्या टिपऱ्या टिपऱ्या केल्या जातील. ऐक मुली ऐक, मी या अन्याय विरुद्ध बंड पुकारू शकत नाही मुली. त्यावेळेस ती 5 वर्षाची मुलगी म्हणते, आबासाहेब तुम्ही नाही, मी नाही, पण माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल ना तो गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य निर्माण करील, तो या रयतेचं स्वराज्य निर्माण करील, तो या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं स्वराज्य निर्माण करेल, तो या आया बाबड्यांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. ऐकायचंय त्या मुलीचं नाव काय? त्या मुलीचं नाव म्हणजे महाराणी सखी श्री मासाहेब जिजाऊ साहेब त्या मुलीचं नाव आहे बघा. आणि या मासाहेब जिजाऊंचं लग्न झालं शहाजी भोसल्यांसोबत. पुण्याचे शहाजी भोसले सिंदखेड राजाचे जावाई झाले. आणि एका कार्यक्रमामध्ये इकडून शहाजी भोसले आणि त्यांचा चुलत भाऊ संभाजी भोसले एका कार्यक्रमामध्ये गेले. आणि कार्यक्रमामध्ये गेलेला असताना तिथे एक हत्ती पिसळला. आणि त्या हत्ती पिसळल्याच्या नंतर त्या हत्तीला कोणी आवरावं, कोणी त्या हत्तीला सावरावं, कोणी त्या हत्तीला व्यसन घालावी, म्हणून त्या ठिकाणी बघा दत्ताजी जाधव जिजाऊचे भाऊ त्या ठिकाणी खाली उतरले. आणि खाली उतरल्याच्या नंतर दत्ताजी जाधवांना तो हत्ती आवरे ना. त्यावेळेस हा प्रकार बघितला संभाजी भोसलेने. आणि संभाजी भोसले बोलते झाले, दत्ताजी हत्तीला आवरणं म्हणजे कोणी आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. दत्ताजीला राग आला आणि संभाजी भोसले खाली उतरले. हत्तीच्या सोंडेवर एक तलवार वगैरे हत्तीची चिकरत खाली पडला. हा प्रकार बघितला दत्ताजीने आणि दत्ताजीच्या मनामध्ये राग निर्माण झाला. आणि दत्ताजीने तलवार उचलली आणि संभाजी भोसल्यांच्या मनावर तलवार चालली गेली. संभाजी भोसल्यांचं मस्तक धडा वेगळंच झालं. हा सगळा प्रकार बघितला शहाजी राजाच्या हातून दत्ताजी जाधवांचं मुटकं उडवलं गेलं. अरे रक्ताचं नातं असणारं पक्क वैरी झालं. दत्ताजी जाधवांचे रडत होते, जाधवांचा दत्ताजी मेला म्हणून. भोसल्यांचे रडत होते, संभाजी भोसला मेला म्हणून. अरे इथेच मासाहेब जिजाऊंना प्रश्न पडला, अरे मी रडावं तर कोणासाठी? स्वतःचा भाऊ मेलाय म्हणून रडावं का स्वतःचा सखा धीर मेलाय म्हणून रडावं? त्यावेळेस मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, आता ना भाऊ म्हणून मेला म्हणून रडायचं ना धीर मेला म्हणून रडायचं. इथल्या बाया बाबड्यांच्या होणाऱ्या अत्याचाराकडे बघून लढायचं. इथलं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करायचं. आणि पुढे मासाहेब जिजाऊंना डोळे लागले. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. आणि दिवस गेल्याच्या नंतर शहाजी राजांनी मासाहेब जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलं. शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंना ठेवलं. आणि मासाहेब जिजाऊंना डोळे लागलेले. आणि डोळे लागल्याच्या नंतर एक स्त्री येते, मासाहेब जिजाऊंना विचारते, मासाहेब या दिवसामध्ये प्रत्येक स्त्रीला काहीतरी खावंसं वाटतं, काहीतरी आवडत असतं. मासाहेब तुम्हाला काय खावंसं वाटतं, तुम्हाला काय प्यावंसं वाटतं, आम्हाला सांगा, आम्ही तुमचे डोहाळे पुरे करू. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणतात, लय आपुलकीनं विचारता साजी, काय डोहाळे लागले, काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, सांगू आम्हास काय करावंसं वाटतं. ऐका ना, आम्हास मेन्या पालखी आवडत ना, आम्हास छेन शबेने आवडत ना, आम्हास गोडधोड ना आवडत. मग सांगा ना तुम्हास काय आवडतं? त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणतात, आम्हास आवडते वाघावर बसावे, तलवार म्यान करावी, घोड्यावर मांड ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये घोडा फिरकावा, गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. असे मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. खऱ्या अर्थानं प्रश्न विचारावासा वाटतो, आमच्या स्त्रियांना कधी डोहाळे लागतात का? हो लागतात ना. मासाहेब जिजाऊंना जसे डोहाळे लागले तसे आमच्या स्त्रियांनाही डोहाळे लागतात. पण डोहाळे लागतात ना, आमच्या स्त्रियांना विचारावं, आई तुम्हाला काय खावंसं वाटतं? ते म्हणते, मला बिदाडाचे पोपडच खावेसे वाटतात, पुढे रॉकेलचा वास घ्यावाच वाटतो. असे आमच्या स्त्रियांना डोहाळे लागतात. पुढे सैराट पिक्चर बघावं वाटतो. सैराट पिक्चर बघितल्याच्या नंतर त्याच्या पोटी जो मुलगा जन्माला येतो तो 100% गैराटच असणार, याच्यामध्ये काही संशय नाही बघा. आमच्या स्त्रियांना डोहाळे लागतात. पुढं आता मागं एक पिक्चर आलता बघा, पुष्पा हरगिज झुकेगा नहीं साला. त्याच्यामध्ये महाराज आमचे 50% पुरुष असे वाकडे चालत होते. असं इकडून एक हात घातल्याला निकडून एक असं त्यांचं वेगळं चालू होतं. असं जर तुमच्या डोळे असतील तर पुढे काय तुमची पिढी काय म्हणणार, शांभरूक पिढी जन्माला येईल, बाळकडू पाजलेली पिढी कधीही जन्माला येणार नाहीत. मासाहेब जिजाऊंना डोळे लागले, असे डोळे कोणत्याही स्त्रीला लागले नाहीत. आणि पुढे जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. उचडला होता दिवस 19 फेब्रुवारी 1630. सकाळ झालेली होती. दारुणी महालाचा दरवाजा लावला गेलेला आहे. दारुणी महाल म्हणजे आजची बाळपणाची खोली बर का. दरवाजा लागलेला आहे ना, दरवाजाच्या बाहेर एक सेवक फेऱ्या मारतोय. आणि फेऱ्या मारता विचारतोय, काय झालं? आतून आवाज येतोय, काय झालं काय विचारता? महासाहेब जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि पुढे बारसं झालं आणि बारसं नाव ठेवण्यात आलं.
शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे ते शिवाजी नाव ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं शिवाजी नाव हे का ठेवण्यात आलं असावं? शिवाजी त्या किल्ल्यावर बघा शिवाई देवीचं मंदिर आहे आणि तिथे बघा त्या शिवाई देवीच्या मंदिरावरून त्या शिवाई देवीवरून शिवाजी महाराजांचं शिवाजी नाव ठेवण्यात आलं. बघा शिवाजी महाराजांच्या नावात एवढी गंमत आहे. कधीतरी शिवाजी महाराजांचं नाव उलट वाचून बघा. जीवासी ज्या राजानं वयाच्या 50 वर्षापर्यंत अतोनात यातना सहन केला, जीवाशी खेळ सहन केला, त्या राजाचं नाव कधी उलट वाचून बघा. जीवाशी खेळ खेळला असं त्या राजाचं नाव तयार होतं. म्हणून माझं शिवाजी राजाचं नाव एवढं श्रेष्ठ आहे. बघा बघा शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले घेतले, एवढ्या लढाया केल्या, पण लढाया केल्याच्या नंतर गड घेतल्याच्या नंतर कोणत्याही गडाला राजांनी आपलं नाव दिलं नाही. दिलं जरी असतं तरी आम्हाला आनंदच होता, पण माझ्या शिवाजी राजांना कधी गडाला आपलं स्वतःचं नाव दिलं नाही. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे 2 किल्ले आहेत बघा. एक शिवनेरी आणि दुसरा म्हणजे रायगड. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, ज्या ठिकाणी जन्म झाला ते म्हणजे पहिले 2 अक्षर शिवनेरीचे पहिले 2 अक्षर शिव, आणि ज्या ठिकाणी मृत्यू झाला ते म्हणजे रायगड आणि त्या पहिले 2 अक्षर शिव राय, असे शिवाजी महाराजांचं शिवराय असं नाव तयार होतं. हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी पुढे एक रत्न जन्माला येतं बघा. पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 बघा पुरंदर किल्ल्यावर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झाला. खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो की धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झाला ही तारीख कुणाकुणाच्या पाठ आहे? इमानदारीने हात वर करा. कुणाकुणाच्या संभाजी महाराजांचा जन्म झाल्याची तारीख पाठ आहे बघा? कोणाच्याच पाठ नाही का? जेवण झाले ना तुमच्या सगळ्यांचे पोटभर? काय आलं नाही तुम्हाला? काय असं कमी पडलं काही? सांगा ना कुणाकुणाच्या पाठ आहे? जॉनी जॉनी लहान मुलं जॉनी जॉनी सुधारले तर नाहीतर आम्ही प्रत्येकाने हेच चालू केलं. कुठं कीर्तनला जाऊ, कुठं काय चालू, 2 पोरं उठायचे त्याला सांगायचं जॉनी जॉनी येस पप्पा पुष्पा, असं आम्ही चालूच केलं. बघा मी सांगत काय होतो, संभाजी महाराजांचा जन्म झाला 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचा जसा जन्म झाला तसा संभाजी महाराजांच्या मागे वेदना जे लागलेलं आहे, संभाजी महाराजांच्या पाठीमागे जे दुःख लागलेलं आहे ते वडूतोळावर या ठिकाणी मृत्यू नंतर संपलेलं आहे. बघा संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर त्यांच्या आई सईबाई आजारी पडल्या आणि आजारी पडल्याच्या नंतर संभाजी महाराजांना काय दूध मिळत नव्हतं. बघा दूध मिळत नव्हतं संभाजी महाराजांना. अरे आता दूध द्यायचं तर कोणा दुसऱ्या स्त्रीला बोलावं लागणार. दुसऱ्या स्त्रीला बोलावलं, 4-5 गावच्या स्त्रियांना बोलावणं धाडलं आणि 4-5 गावच्या स्त्रिया आल्याच्या नंतर एका राणीत बसलेल्या आहेत. मासाहेब जिजाऊनी एका स्त्रीला उभा केलं. पाजणार का दूध माझ्या संभाजी राजाला? ती म्हणले हो पाजणार ना. मग काय पैसे घेणार? असे पैसे घेणार म्हणले. सांगून बसली खाली. अरे दुसरी स्त्री उठली, तिने हे सांगितलं हे एवढे पैसे घेणार. अरे तिसरी स्त्री उठली, कापूर होला गावची धाराऊ. ती बोलती झाली मासाहेब माझ्या हातातून काय पाप करून घेता का मासाहेब? अरे ज्या राजामुळं माझ्या कपाळावरचं कुंकू शाप होते, ज्या राजामुळं माझ्या डोईवरचा पदर शाप होते, त्या राजाच्या लेकराला दूध पाजायचंय मासाहेब, माझ्या हातून काय पाप करून घेता का मासाहेब? अरे म्हणूनच तर म्हणू लागले, अरे ओठ कोरड शंभूच पाना धारावला सुटतो ग, गरीबाच्या ओसरीवरती माझा संभाजी राजा निसतो ग, संभाजी राजा निसतो ग. संभाजी महाराजांना धाराऊ साहेबानं दूध पाजलं आणि दूध पाजल्याच्या नंतर संभाजी महाराज मोठे होऊ लागले. संभाजी महाराजांचं झालं वय 2 वर्ष झालं आणि संभाजी महाराजांचं 2 वर्ष वय झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आई नावाचं छत्र हरपून गेलं. अरे आई नावाचं छत्र जर का हरपून गेलं तर माणूस पोरका होऊन जातो. आईचं छत्र हरवणे म्हणजे उभ्या पावसाळ्यामध्ये समुद्राला आटणे आहे दुःख संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये लागलेलं आहे. आईचं छत्र हरपून गेलं आणि आईचं छत्र हरपत असताना ज्यावेळेस सईबाई मृत्यूशय्येवरती पडले होते त्यावेळेस संभाजी महाराजांचे वडील शिवाजी राजे अफजल खान नावाचं संकट चालून आलं आणि त्या संकटाला शिवाजी महाराज सामोरे गेलेले आहेत. अरे इकडं आई निघून गेलेले, तिकडं बाप तिकडं लढाया करतोय. अरे पोरग झालेलं आहे आणि बघा संभाजी महाराजांच्या यातना चालू झालेल्या आहेत. बघा संभाजी महाराजांचं वय झालं बघा 8.5 वर्ष. 8.5 वर्ष झालं आणि या महाराष्ट्राच्या मातीवरती एक राजा चालून आला, एक यांचा सेवक चालून आला आणि चालून आल्याच्या नंतर
बघा या ठिकाणी त्यांनी दैवस मारायला चालू केलेला आहे. अरे ज्याला दिसत त्याला कापावं, ज्याला दिसत त्याला मारावं. अरे मिर्झा राजा जयसिंग नावाचं या शत्रू चालून आलेला आहे आणि चालून आल्याच्या नंतर संभाजी महाराजांना त्याला ओलीस म्हणून ठेवावं म्हणून शिवाजी महाराजांकडे विनंती केलेली आहे. शिवाजी महाराज सांगतात अरे 8.5 वर्षाचं पोरग कसं ओलीस ठेवावं शत्रूच्या गडगोटामध्ये. पण बघा संभाजी राजा एवढा चतुर एवढा चालाक. संभाजी महाराज त्या ठिकाणी बघा 8.5 वर्षाचे ओलीस राहिलेले आहेत आणि ओलीस राहिल्याच्या नंतर बघा संभाजी महाराजांना मनसबदारी देण्यात आली. संभाजी महाराजांना 7,000 मनसबदारी, शिवाजी महाराजांना 5,000 मनसबदारी. जसं काय त्या औरंगजेबाला कळून चुकलंय पित्यापेक्षा पुत्र सव्वा हीच निपजणार आहे म्हणून संभाजी महाराजांना 7,000 मनसबदारी दिली आणि संभाजी महाराजांना आग्र्याला बोलवण्यात आलं. आग्र्याला बोलवण्यात आलं. शिवाजी महाराजांना अरे 8.5 वर्षाचं पोरग आहे कसं झेलणार त्याला वादळ आहे, कसं झेलणार त्याला सह्याद्रीचं वार. अरे पण हा संभाजी नुसता शिवाजीच्या पोटी जन्माला आलेला पुत्र नसून हा सह्याद्रीच्या दराखोऱ्यामध्ये लाभलेला संभाजी राजा आहे. आणि हा संभाजी राजा आपल्या पित्यासोबत आग्र्याला निघाला आणि आग्र्याला आल्याच्या नंतर औरंगजेबानं डाव टाकला आणि शिवाजी महाराजांना मागे लाईनीत उभा करण्यात आलं. अरे व्याकुळला सिंह हा नरसिंह. आणि आपला स्वाभिमानाला कुठेही ठेच पण न पोहोचवता शिवाजी राजा तिथून तडतडात निघून आला आणि निघून आल्याच्या नंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण स्वाभिमान गहाण ठेवतो तो मराठा कसा, तो हिंदू राजा कसा. शिवाजी राजा आले आणि औरंगजेबाने दुसरी मगर मिठी टाकली. शिवाजी महाराजांच्या भोवतालचे पाढे करण्यात आले. पुढे करण्यात आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना बाहेर निघण्यात येत नव्हतं. पण संभाजी महाराजांना परवानगी होती इकडे तिकडे फिरण्याची. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं बाहेर निघण्याचं सगळं युद्धनीती तयार केलेली. संभाजी महाराज एक वेळेस औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेब बोलता झाला क्यों संभा हमने सुना है तुम कुस्ती बहुत अच्छे तरह से खेलते हो. त्यावेळेस संभाजी राजा म्हणतात हो खेळतो ना मी कुस्ती. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो क्यों संभा हमारे जनाने में बहुत अच्छे पहलवान है क्या तुम कह सकते हो उनके साथ कहती. अरे 8.5 वर्षाचा शावा बोलतोय. अरे औरंग्या आम्ही आमच्या लायकीच्याच मल्लाशी आम्ही कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा मल्ल तुझ्या या जनानखान्यामध्ये अजून पैदा झालेला नाही औरंग्या असं ठणकावून माझा सर्जा संभाजी राजा 8.5 वर्षाचा असताना सांगतोय. अरे संभाजी राजाला शिवाजी राजाचं बाहेर पडण्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. आजगर मिठीतून शिवाजी राजा सटकलेला आहे आणि सटकल्याच्या नंतर संभाजी राजाला एका ब्राह्मणाच्या घरी ठेवण्यात येते. अरे काय आत्मा म्हणला सध्या माझ्या शिवाजी राजाचं. अरे 8.5 वर्षाचं पोरग शत्रूच्या दारामध्ये ठेवून शिवाजी राजाला राजगड जवळ करायचा आहे. अरे जर संभाजी राजे म्हणले असते का आबासाहेब आम्हाला शत्रूच्या दारात ठेवून तिथून चाललाय आबासाहेब. अरे कोणत्या पित्याचं काळीच कळवळा झाला असतं आणि त्या पुत्राला घेऊन राजा निघाला असता. पण शिवाजी राजाला माहिती मी जर का संभाजी राजाला सोबत घेतलं तर औरंगजेब मागून पाठला करणार आणि संभाजी महाराजांचा मस्तक धडा वेगळं होणार हे शिवाजी राजाला माहिती. आणि शिवाजी महाराज तिथून लगोलग ताबडतोब निघून आले. राजगडावर आले आणि राजगडावर शिवाजी राजांना अफवा पसरली. संभाजी महाराजांचं वाटेतच निधन झालं. इकडे संभाजी महाराजांचं अंत्यविधी चालू नाही. जिजाऊ मासाहेब रडू कंटाळल्या. अरे इकडे येसुबाई सती जायला निघाल्या तेवढे संभाजी महाराज झाले. इथं एवढं संभाजी महाराजांच्या जे पाठीला मरण बांधलं ते संभाजी महाराजांचं मरण वडतुळापणे या ठिकाणी जाऊनच थांबलं. बघा संभाजी महाराज मोठे होऊ लागले. वय झालं 9 वर्ष. आता संभाजी महाराज युद्धनीती चांगले प्रवीण झालेले तेज तडापतार झालेले आहेत. आता संभाजी महाराजांचं शस्त्र आणि शास्त्र दोन्ही चालू लागले. अरे वयाच्या 14व्या वर्षी ज्या संभाजी राजाला बुधभूषण नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहावा. अरे ज्या संभाजी राजानं वयाच्या 14व्या वर्षी 16 भाषा अवगत कराव्या असा एकमेव राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आहे. बघा नाहीतर आमच्या मुलांना बघा वय वरतं 16 वर्ष झाल्याच्या नंतर एक गाणं येतं बघा 16वं वर्ष धोक्याचं. खऱ्या अर्थानं 16वं वर्ष धोक्याचं नसून 16वं वर्ष मोक्याचं असं म्हटलं जातं. का तर वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. अरे वयाच्या 16व्या वर्षी माझ्या विश्वमाली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग सांगा 16व्या वर्ष धोक्याचं कसं. अरे 14व्या वर्षी माझ्या संभाजी राजाला बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहिल्याच्या नंतर संभाजी राजा शस्त्रामध्ये पारंगत होऊ लागला. संभाजी राजा बरोबर मोठा होऊ लागला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला.
आणि राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, शिवाजी संभाजी महाराजांना उपस्थित नव्हते आणि उपस्थित नसल्याच्या नंतर काही दिवसानंतर शिवाजी महाराजांचा देहांत झाला आणि देहांत झाल्याच्या नंतर त्या हे ठिकाणी संभाजी महाराजांना बोलावण्यात आलं नाही आणि बोलावण्यात आल्याच्या नंतर राजगादी रिकामी झाली. राजगादी रिकामी झाल्याच्या नंतर आता राजगादीवर कोण बसला, नाव सुचवण्यात आलं राजाराम महाराज. राजाराम महाराज का, तर बघा राजाराम महाराज होते छोटे आणि छोटे असल्याच्या नंतर तिथल्या मंत्र्यांच्या हातामध्ये कारभारी ना, त्यामध्ये मंत्री पितूर व्हायला लागले. राजाराम महाराजांना गादीवर बसायचं, सोयराबाईंना सरळ सरळ हाताशी धरलं, संभाजी महाराजांना बेड्यात ठेवायचं, संभाजी महाराजांना पोलीस करायचं, संभाजी महाराजांना पकडून जनानखान्यामध्ये टाकून द्यायचं. असं कट रचण्यात आला आणि कट रचण्याच्या नंतर संभाजी महाराजांचे मामा असणारे हंबीररावजी मोहिते यांना पत्र आलं, जैसे कैसे असाल तैसे दावे आणि संभाजी महाराजांना पकडून ओलीस करून बांधून इकडे घेऊन यावे. अरे मामा निघालाय, हंबीर मामा निघालाय. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी हंबीरराव मोहिते निघाले आणि हंबीरराव मोहिते जसे संभाजी महाराजांसमोर आले तसे त्या अनाचे पंत म्हणा अशा विविध मंत्र्यांना काबीज केलं आणि संभाजी महाराजांच्या पायावर टाकलं. हे घ्या नादाम हराम जाद माणसं. आबासाहेबांना जाऊन अजून वर्ष झालं नाही तोवरच त्यांच्या पोटच्या पोराला यांनी गिरफ्तार करायला आलेले, गिरफ्तार करा यांना, हत्तीच्या पायाखाली द्या. अरे मोठा महाराजा दिलदार असणारा माझा सरजा संभाजी राजानं त्या मंत्र्यांना माफ करून टाकलं. अरे इथंच गट थांबले नाही, मोठे मोठे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांवर विषबाधा व्हायला लागल्या. अरे एक एक दिवस संभाजी महाराजांना यातना सहन कराव्या लागत होत्या. अरे शत्रू जर आज प्रबळ असला तरी काय वाटत नाही, पण घरातूनच एखाद्या माणसाला जर विरोध असला, घरातूनच एखाद्या माणसाला जर शत्रू असाल तर माणूस मनातून हरून जातो. पण माणूस संभाजी महाराज मनातून हरता शत्रू विरुद्ध बंड पुकारतायत. बघा एक एक संभाजी महाराजांनी लढाया चालू केलेल्या. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांपुढे प्रश्न उभा राहिला, अरे एवढा मोठा खर्च झालाय, या खर्च कसा वसूल करायचा. त्यावेळेस हंबीररावजी मोहिते बोलते झाले, राजा ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना सुरत लुटी त्याचप्रमाणे आपण एक जागा लुटूया. कोणची जागा ती. त्यावेळेस हंबीररावजी मोहिते बोलते झाले, बुरानपुरा औरंगजेबाचं हळवं काळी जणू जसं सौंदर्याच्या कपाळावरती गावडावरती एखादा टीळ शोभून दिसावा तसं बुरानपुरा शोभणारा औरंगजेबाचं हळवं काळी जणू. संभाजी महाराजांनी हात घातला तो बुरानपुराला. बुरानपुरा असं लुटलं, एवढं लुटलं की ते बुरानपुराचा कोळसा पुरा करून सोडला. अरे त्या ठिकाणी नुसता कोळसा दिसायला लागलेला आहे. एवढा तडाखा सहन करतो ना करतो संभाजी महाराजांना दुसरा तडाखा दिला. अरे ज्या औरंगजेबाच्या नावानं औरंगाबाद शहर नाव तयार केलं त्या औरंगाबाद संभाजी महाराजांना लुटून काढलं. अरे एवढा तडका सहन करतो ना करतो औरंगजेबाचा पुत्र बादशाह संभाजी महाराजांना जाऊन मिळालाय. अरे त्याला जसं कळून चुकलंय औरंगजेबाला एकच आसार मातीत गाडू शकतो तो म्हणजे धर्मवीर संभाजी राजा, आणि तो संभाजी राजाला येऊन मिळालेला आहे. आणि चौताळला उठला तो औरंगजेब आणि औरंगजेबाची पावलं निघाली खास दख्खनवर. औरंगजेब निघालाय 80,000 सैन्य घेऊन, भलाढ्य असे तोफखाने भरपूर सैन्य घेऊन निघालेला आहे. आला तो डायरेक्ट दख्खनवर आल्याच्या नंतर औरंगजेबाने इथं सैन्य पाठवलं तर संभाजी महाराजांचं सैन्य त्याच्या पुढं तिथं गेलं म्हणून सैन्य पाठवलं. त्याच्या पुढं सैन्य. अरे कुठं फाटत बसावं, जिथं जाऊन तिथं फाटतच बसलेलं, कुठं ठिकाण लावावी. औरंगजेबासमोर प्रश्न पडला. प्रश्न पडल्याच्या नंतर संभाजी राजा बोलता झाला, अरे येऊ द्या त्या औरंग्याला, अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली. तर औरंगजेब निघालाय आणि औरंगजेबानं हार पराभव शिकास्त असं औरंगजेबाला दररोज बातम्या ऐकायला भेटतात. एक जण बोलता झाला, औरंगजेब बादशाह ये मराठियों के जान है उनके गढ़ किलों में, तो क्या करते हैं पहले गढ़ किले ले लेते हैं. तो गढ़ किले लेने के लिए पहिला सबसे आसान गढ़ किला कौन सा आहे, लवकरात लवकर ताब्यात येईल असा गढ़ किला कोणचा आहे. काय साहेब पहिल्याच कसाला खडा लावायला नको म्हणून सांगण्यात आलं नाशिक रोडवर असणारा रामशेज नावाचा किल्ला जल्द से जल्द लेने के लिए वही किल्ला सबसे अच्छा आहे. मग निघाला शहाबुद्दीन खान निघाला. शहाबुद्दीन खानाला विचारता औरंगजेब किती दिवसात किल्ला घेणार. शहाबुद्दीन खान बोलता चला सकाळी नाश्त्याला जाणार, दुपारी जेवण तिथं करणार आणि संध्याकाळी जेवणाला किल्ला घेऊन येणार. असा बादशाह बोलता झाला आणि तिथून निघाला आणि नंतर आला टप्प्यात आलं. सैन्य आल्याच्या नंतर आपले मराठी किल्ल्यावरून ते नुसते मजा बघत बसले. सैन्य टप्प्यात आला आणि आल्याच्या नंतर बघा अशा गोपने उभारले गेले आणि गोपने घर फिरले आणि गोपने फिरल्याच्या नंतर एक दगड सळसळ करीत खाली येतोय. एकामेकाच्या डोक्यात दगड आपल्याला लागलेले, दगड आपल्याला रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आहे. असं एक सैन्य आलं आणि एका दिवसात गड घेतो म्हणणारा शहाबुद्दीन खान राज्याला छावणीमध्ये जखमा शेकत बसलेला आहे. रात्रीची वेळ झालेली आणि एक सैनिक येतो.
हुजूर हम कल चलते चलते गए थे इसलिए पत्थर हमारे सर पर गिरे उसके सर पर हमारे उसने पत्थर मारे तो क्या करते हैं हम कल है ना रांगत रांगत जाऊया जरी दगड आले तरी काय होतील वरून जातील आपल्याला लागणार नाही आपलं मस्त लक्षात राहील मग काय करायचं दुसऱ्या दिवशी रांगत रांगत जायचा कार्यक्रम ठरला आता कार्यक्रम झाल्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर सैन्य निघालं रांगत रांगत सैन्य निघालं आणि सैन्य निघाल्याच्या नंतर मराठीवरून मजाच बघत होते कधी येतंय सैन्य आलं तर तडाक्यात आलं आणि तडाक्यात आल्याच्या नंतर रात्रीत जागून मराठ्यांनी त्या ठिकाणी बघा तटबंदीवर मोठ्या मोठ्या शिळ्या आणून ठेवलेल्या शिळा आणून ठेवल्या जसं सैन्य टप्प्यात आलं तसं शिळा धडाम धूम अशा खाली कोसळण्यात आले आणि एक सरपटणाऱ्या प्राण्याला कायमच सरपटणार करून त्या शिळा खाली जाऊन थांबल्या अरे एका दिवसात गडकिल्ला घेतो म्हणणारा तो शाहबुद्दीन खान वया 6 वर्ष तो गड अजिंक्य ठेवत होते एवढा मराठ्यांच्या रक्तामध्ये ताकद होती एवढा माझा सर्जा संभाजी राजा ताकदवर होता अरे एक केलं माझ्या संभाजी राजा घेत होता अरे वयाच्या 30 वर्षामध्ये माझ्या संभाजी राजाने 125 लढाया केल्या एकही लढाईनं हरणारा माझा सर्जा संभाजी राजा अखेर वडदुळापूर या ठिकाणी जाऊन थांबला बघा संभाजी महाराजांचं बलिदान सांगायचं झालं तर बघा अरे 1 फेब्रुवारी 1689 1 फेब्रुवारी 1689 दिवस उजाडला होता आणि उजाडल्याच्या नंतर संभाजी महाराज बघा संगमेश्वर या ठिकाणी गेले होते आणि गेल्याच्या नंतर संभाजी महाराजांचं मोहिमेची आखणी चालली होती आणि आखणी चालल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी संगमेश्वराचं दर्शन घेतलं आणि संभाजी महाराज आराम करण्यासाठी आलेले खोलीत आलेले आणि खोलीत आल्याच्या नंतर संभाजी महाराजांना आराम करायला चालू केलेले बघा आणि एवढ्यात एक हेर पळत आला कवीजी जागो गडी मागे गनिम जागे कवीजी जागो संभाजी महाराज को जगावर को संभाजी महाराज को राजगड की तरफ लेकर चलो त्यावेळेस कवीजी संभाजी महाराजांच्या पायथ्याशी आले आणि संभाजी महाराजांचे पाय दाबायला लागलेले त्यावेळेस संभाजी महाराज बोलतात कवीजी काय झालं कवीजी आहो दर्या खोऱ्यातून राबणारी माणसं दर्या खोऱ्यातून आम्ही पळसणारी माणसं आमचे पाय का दाबताय कवीजी त्यावेळेस कवीजी बोलतात कवीजी राजा दगा झालाय कवीजी सांगतात राजा चला इथून चला गनिम जवळ येतोय राजा निघा चला राजा त्यावेळेस राजा म्हणतात कवीजी सांगा कोण फितूर झाला कवीजी सांगा आम्ही इथं असल्याची बातमी कोणी दिली कवी सांगा त्यावेळेस कवीजी म्हणतात राजा तुमच्या कानानं नका ऐकू तुम्ही राजा अहो तुमच्या कानानं ऐकलं तर कानामध्ये गरम तेल वतावं अशा वेदना होतील तुम्हाला राजा नका ऐकू तुमच्या कानानं राजा त्यावेळेस कवीजी सांगतात ऐका राजा काय नाव आहे त्या गनिमाचं काय नाव आहे त्या हरामखोराचं त्यावेळेस गणोजी कवीजी सांगतात राजा तुमचाच मेवना असणारा तुमच्याच बायकोचा सखा भाऊ असणारा गणोजी शिर्के राजा फितूर झाला राजा ढसा ढसा रडणारा माझा राजा ठसा ठसा रडायला लागलेला आणि रागल्याच्या नंतर माझ्या संभाजी राजाला कसं बसं घोड्यावर टाकण्यात आलेलं आहे कसं बसा माझा सर्जा संभाजी राजा नावडी नदी जवळ करतोय आणि एवढ्या सळसळ करत असं एक बाण आला आणि बाण आल्याच्या नंतर कवी कलशांच्या जिवारी लागला आणि कवी कलश खाली पडण्यात आले आणि कवी कलश खाली पडल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी कवी कलशाचा मुंडका आपल्या मांडीवरती घेतलं आणि घेतल्याच्या नंतर राजे बोलते झाले कवी कलश एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही आपल्याला बहुत लढाया करायच्यात कवी कलश त्यावेळेस कवी कलश बोलतात राज लाख मेले तरी चालतील राज पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राज मी तो पडलो तरी मृत्युमुखी पडलो तरी काय गनिमेल काय येतोय जवळ राज मृत्युमुखी पडलं तरी काय अडचण नाही राज पण तुम्ही रायगडावर सुखरूप जाणं खूप गरजेचं आहे राज मी एकटा मेलो तर माझ्या घरचे पोरके होतील राज पण तुम्ही जर मेलात ना राज ही सगळे रयत पोरके होईल राज म्हणून तुम्ही इथून जाणं खूप गरजेचं आहे एवढा संवाद चालत असताना एक गरीब पर्वत येतोय गरम आला भाले आले तलवारी आले परचे आले एक साखर दंड आला आणि माझ्या धर्मवीर संभाजी राजांच्या अंगावरती टाकण्यात आला एक साखर दंड आला एक सांगू का दादा त्या साखर दंडाला तलवारीच्या भोसणाऱ्या पाती अशा लावलेल्या होत्या साखर दंड टाकण्यात आला आणि साखर दंड कचकन आवळण्यात आला अरे कच असा साखर दंड आवळला यात्रेचा कल्लोळ उतरायचा रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या रक्त मुद्रा व्हायचा सारे जगदंब असा आवाज फुटायचा अरे संभाजी राजाला उंटावर टाकण्यात आला आणि टाकल्याच्या नंतर संभाजी राजाला बहादूरगडावर आणण्यात आलं अरे उंटाला संभाजी राजाला बांधलंय अरे गडावरच्या गडकऱ्याला माहित नव्हतं माझ्या सर्जा संभाजी राजाला घेऊन चाललेले मंदिरातल्या पुजाऱ्याला माहित नव्हतं माझ्या सर्जा संभाजी राजाला घेऊन चाललेले माझ्या सर्जा संभाजी राजाच्या अंगावर ज्या संभाजी राजानं शाही पोशाख घातलेला होता त्या संभाजी राजाच्या अंगावरती जोकरी विदूषकी कपडे घालण्यात आलेले माझ्या सर्जा संभाजी राजाची विटंबना चालू झालेली आहे माझा सर्जा संभाजी राजा निघालेला आहे मोठा डोलानं वाजत गाजत निघणारा माझा संभाजी राजा
आज शिव्या देऊन निघालेला आहे. कोणीतरी यावं उंटाची शेपटी पिरगळावी, उंटा तया तया नाचावा, यात्रेचा कल्लोळ व्हावा. माझा सर्जा संभाजी राजाची विटंबना चाललेली आहे. अरे कोणीतरी यावं शेण फेकावं, कोणीतरी यावं अंगावर थुंकावं. माझ्या सर्जा संभाजी राजाची विटंबना चालू झालेली आहे. आणि संभाजी राजांना आणलं बहादूरगडावर आणलं संभाजी महाराजांना. आणि संभाजी महाराजांसमोर औरंगजेब आला. आणि औरंगजेब संभाजी राजांना बोलता झाला, क्यों संभा हमने सुना है तुमने बहुत खजाना लुटा है का और छुपा के रखा है खजाना. त्यावेळेस संभाजी राजा सांगतो, ए औरंग्या, या महाराष्ट्रातला एक एक पोरगा, एक एक नवतरुण म्हणजे माझा खजाना आहे. या महाराष्ट्रातली एक एक रणरागिणी स्त्री म्हणजे माझा खजाना आहे. तो तुझ्या कधीच हाती लागणार नाही औरंग्या. अरे एक संभाजी मेला तरी 1000 संभाजी तयार होतील औरंग्या. अरे तू हा खजाना कधीच लुटू शकणार नाही औरंग्या. औरंग्याने अजून एक प्रश्न विचारला, अरे संभाजी, तू जर माझा प्यारा खुदाचा इस्लाम धर्म कबूल केला तर मी तुला जीवन बख्श देईल आणि तुला मी इथून बेसलामत मुक्त करेल. त्यावेळेस संभाजी राजा बोलता झाला, ए औरंग्या, अरे कापलं जरी माझं मुटका तरी रक्त निघाला ना तरी ते रक्त भगव्याचं रंगाचं असेल रे औरंग्या. तुझा धर्म तुला प्यारा असेल औरंग्या, तसा त्या दुप्पट माझा मला धर्म प्यारा आहे औरंग्या. संभाजी 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोडेगा, असं त्या औरंग्याला माझा धर्मवीर संभाजी राजा ठणकावून सांगत राहिला. औरंगजेब चौताळला आणि औरंगजेबानं आदेश सोडला, फरमान सोडलं, जा त्या संभाजी राजाची जीभ धडा वेगळी करा, संभाजी राजाची जीभ उपटून काढा. एक हाशम पुढे सरसावला आणि संभाजी राजांच्या समोर आला. संभाजी राजांचा अरे वाघाचा जबडा फाडणारा माझा संभाजी राजांचा जबडा त्या हाशमाला यवनाला उघडला. अरे संभाजी राजाच्या डोक्यावर तप्ता अशा सळ्यांचा वारा केला, तप्ता अशा हातोडीचा वारा केला. आणि वारा केल्याच्या नंतर माझा धर्मवीर संभाजी राजांचा जबडा खुलला, पकड धरली, नंगी तप्ते तलवार चालली गेली, सपासा वार झाला, जगदंब जगदंब असा आवाज झाला. अरे ज्या संभाजी राजानं कधी काळी जगदंब जगदंब असा आवाज केला, अरे ज्या कधी काळी संभाजी राजानं हर हर महादेवाची घोषणा केली, अरे कधी काळी ज्या धर्मवीर संभाजी राजानं आऊसाहेब मासाहेब असा आवाज केले, ती जिजाऊ जीभ संभाजी महाराजांना सोडून चाललेले. अरे त्या जिभेला हे वाटत असेल तर का सोडून चालले मी या संभाजी राजाला. अरे काय या संभाजी राजाचं चुकतंय, अरे का चुकतंय माझ्या धर्मवीर संभाजी राजाचं, धर्माबद्दल कट्टर राहिला हे माझ्या धर्मवीर संभाजी राजाचं चुकतंय का. अरे दुसरं प्रमाण सुटलं, संभाजी राजांच्या बोट उपटून काढा. दुसरं प्रमाण सुटलं आणि संभाजी महाराजांचे बोट छाटण्यात आली. संभाजी महाराजांचे बोट छाटल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे बोट तप्ताच्या मिठामध्ये घालण्यात आले. यात्रेचा कल्लोळ झाला, जगदंब जगदंब असं नेत्रातून अश्रू गळायला लागले. यात्रेचा कल्लोळ झाला, रक्त रक्त मुद्रा उमटल्या. आणि संभाजी महाराजांचा जसं बोकड सोलावं तसं संभाजी महाराजांच्या शरीरावरचे कातडी सोडण्यात आली. लालबुंद असा माझा सर्जा संभाजी राजा दिसलेला आहे. अरे जसं मारुतीला शेंदूर फासावा तसा माझा सर्जा संभाजी राजा भगव्या रक्तानं रंगरंजित झालेला आहे. एवढा माझ्या धर्मवीर संभाजी राजानं अत्याचार सहन केलेला आहे. एक एक दिवस उजडावा, एक एक फरमान सुटावं, संभाजी राजाचे बोट छाटावी, संभाजी राजाची कातडी उपटावी, संभाजी राजांचे केस सलावे. अरे एक एक दिवस माझा सर्जा संभाजी राजा यातनेचा कल्लोळ सहन करतोय. आणि एक दिवस उजाडला 11 मार्च 1689 वडुतुळापूर या ठिकाणी माझ्या धर्मवीर संभाजी राजानं शेवटचा श्वास घेतला. शेवटचा श्वास घेता असताना माझा धर्मवीर संभाजी राजा सांगत असेल, अरे हिंदूंनो, कधीतरी एकत्र या आणि एकत्र येऊन कधीतरी धर्मासाठी झुंजा, धर्मासाठी मरा. अरे आजकाल बघितलं तर आमच्या हिंदू लोकांना कपाळावर गंध लावणं म्हणजे ओल्ड फॅशन वाटतं, कपाळावर गंध लावणं म्हणजे ओल्ड फॅशन वाटतं. अरे ज्या धर्मवीर संभाजी राजानं या कपाळावर गंध शाबूत राहावा म्हणून हा देह अर्पण केलेला आहे, ज्या धर्मवीर संभाजी राजांना प्राण दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला गंध लावणं लाज वाटतं, कुठेतरी दुर्दैवी घटना आहे महाराज. खऱ्या अर्थानं बघा, मला व्याख्यानाची वेळ दिलेली होती 7 ते 8 होती ना आपली, 7 ते 8 वेळ होती. पण काही वेळेअभावी काहीतरी नियोजनात बदल झाला आणि वेळेअभावी बदल झाल्यामुळे काही व्याख्यानाचं काही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन थोडंफार मागं पुढं करण्यात आलं. त्यामुळे व्याख्यानालाही वेळ झालेला होता आणि सर्वांना काही बघा मस्त जेवण केलेले आहेत. जेवण केल्यामुळे सगळ्यांना आता मस्त झोपा लागलेले असतील, सगळ्यांचे चेहरे मला सांगतात झोपा लागलेले आहेत. ते म्हणत असतील भास्कर आता तुझं कव्हर चालायचंय, आधी सर्व काम करून कंटाळलेले असतील. त्यामुळे मी माझ्या शब्दांना थोडक्यात असा विराम देतो आणि इथेच थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय किल्ले श्रीरायगड.